श्री स्वामी समर्थ गुरुपौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीला अर्पण करा ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होणार आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, दिवसभरामध्ये कधीही सेवा करता येणार आहे। याकरता आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला एका तामणामध्ये घ्यायचं आणि तिला जलाभिषेक करून घ्यायचं। त्यानंतर पुन्हा तिला स्वच्छ पुसून एक तामण घ्यायचं, त्यावर आपल्याला कुंकवाने स्वास्तिक काढायचं, त्यावर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ठेवायचं आणि जी वस्तू अन्नपूर्णा देवीवर अर्पण करायचं ते म्हणजे तांदूळ। ज्याप्रमाणे आपण कुंकुमार्चन करतो त्याप्रमाणे आपल्याला तांदळाचं अर्चन हे करायचं आहे। प्रत्येक वेळेस तांदूळ अर्पण करताना आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मंत्राचा जप करायचा आहे। आता ही प्लेट उचलून आपल्याला स्वयंपाकघरामध्ये आणून ठेवायचे। संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्याला तांदळामध्येच ठेवायचं। दुसऱ्या दिवशी सकाळी उठून देवपूजा करून झाल्यानंतर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्याला तांदळातून बाहेर काढायचं आहे। जे तांदूळ आहेत त्याच्यात थोडे तांदूळ आपल्या धान्याच्या साठ्यात टाकायचे आणि उरलेले जे तांदूळ आहेत ते आपल्याला पक्ष्यांना खायला द्यायचं। अशा रीतीने आपल्याला हा उपाय किंवा ही सेवा जी आहे ती करायची आहे।